नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आहे आज क्रॉफर्ड मार्केटला. तर जे पूर्वीचे जे लोकप्रिय मार्केट होते, पूर्वीचे जे जुने मार्केट होते त्यापैकी हे एक मार्केट आहे आणि सर्वात म्हणजे जे स्वस्त मिळणारे मार्केट आहेत त्यापैकी हे एक मार्केट आहे. आणि इथे चप्पल्स, पर्स, ड्रायफ्रूट्स, मसाले, त्यानंतर किचनचे काही साहित्य, त्यानंतर कपडे वगैरे असं म्हणजे बऱ्याच वस्तू इथे एकाच मार्केटमध्ये मिळतात. तर चला चला मंडळी, आज आम्ही चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला. तर चला मी तुम्हाला दाखवते आज मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट. सर्वात स्वस्त आणि मस्त असणार आहे क्रॉफर्ड मार्केट. आम्ही गाडीवरूनच चाललो होतो, म्हटलं चला इथूनच स्टार्ट करूया आपलं शूट घ्यायचं. कारण मार्केट एवढं मोठं आहे की तुम्हाला पूर्ण दिवस जरी दाखवला त्याच्यामध्ये तरी ते थोडंच आहे. त्यामुळे असंच दाखवती बऱ्यापैकी. मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये पण दाखवणार आहे बरं का. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप छान छान वस्तू बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि मी काय काय शॉपिंग केली हे दाखवता येते की बघू. बघा, हे इथून मार्केट आहे पूर्ण. तर बऱ्यापैकी म्हणजे छान वस्तू मिळतात इथे. हे बघा, ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, तर इथे ह्याच्या थोडं साईडला महात्मा फुले कृषी आपलं फ्रूटचं म्हणजे मार्केट म्हणतो ना आपण, ते आहे. तर ते खूप प्रसिद्ध आहे. आणि तिथे आतमध्ये ड्रायफ्रूट्सचे पण छान छान दुकानं आहेत. ड्रायफ्रूट्स पण खूप छान क्वालिटीचे मिळतात तिथे आणि रेट पण जरा व्यवस्थित असतात. आणि आता ही बघा, ही जी लाईन आहे ना, ही पूर्ण डेकोरेशनची लाईन आहे. गणपतीत, दिवाळीत, गौरी गणपतीच्या वेळेस लोक इथेच फुलांच्या माळा वगैरे सगळं घ्यायला येतात. तर छान पण मिळतात इथे. खूप सारी व्हरायटी बघायला मिळते. आणि हे बघा, हे समोर जे दिसतंय हे आहे मंगलदास मार्केट. तर मंगलदास मार्केट आहे ना, तिथे होलसेलचं एवढं नाही माहिती मला, होलसेल मिळतं की नाही, पण तिथे साड्या वगैरे, कच्चा जो कपडा असतो तो छान मिळतो. आणि आता आम्ही इकडे आलो होतो तर माझं चाललं होतं बऱ्यापैकी मला फ्रीजच्या म्हणजे गावाकडे न्यायचं आहे. तर फ्रीजच्या वरती ठेवण्यासाठी जास्त काय म्हणू आपण त्याला, एक कव्हर असतं फ्रीजच्या वरती ठेवण्यासाठी. तर ते पाहिजे होतं, ते नव्हतं घरी. मग ते बघत होतो आम्ही. त्यानंतर इथंच असं छान एक आजी फ्लावर पॉट घेऊन बसल्या होत्या. तर शिवण्यास चाललं होतं की आई घे ना आपल्याला, घे ना आपल्याला, तिला आवडत होत्या खूप. आणि गणपतीसाठी मला माळाही घ्यायच्या होत्या ह्या अशा डोअरच्या कडेने लावायला. तर मग माझं चाललं होतं इकडे माळा बघायचं काम. मी म्हणजे गेले 4-5 वर्षांपासून मुंबईत आहे. तर तेव्हापासून हे दुकान मी बघते. इथे ह्या माळा खूप छान छान क्वालिटीच्या असतात आणि ते दादा रेट पण छान देतात आपल्याला. आणि बघा, आता आम्ही आमचंच बघून नाही जमत बरं का मार्केटला आल्यावर. तर मुलांचंही बघावं लागतं. तर आमचं स्वस्तिक काय कुठे गेल्यावर शांत बसत नाही. त्याच चालू असतं की आई मला हे घे, ते घे. तर इकडे ना बॅट बघत होतो आम्ही. पण त्या आजोबांना खूप जास्त रेट बोलत होते त्या बॅटचा. मला काय ते पटत नव्हतं, त्याच्यामुळे मग नाही घेतली आम्ही तिथे बॅट. आणि आता शिवण्याचं चालू होतं की आई माझ्यासाठी पण काहीतरी घे, म्हणून मग तिच्यासाठी पण क्लिप्स वगैरे बघत होतो आम्ही. आणि आता सगळी शॉपिंग करून करून इतकं दमलो की भूक लागली होती. आणि मला तर काय उसाचा रस प्यायचा होता, कारण उपवास होता, सोमवारचा उपवास. मी हा व्हिडिओ आधी शूट केलेला पण एडिट करायला मला वेळ नाही मिळाला, म्हणून आज टाकते मी. तर मस्त उसाचा रस पित होतो आम्ही दोघं मायलेक. आणि शिवण्याला काय उसाचा रस नव्हता प्यायचा. ती मस्त पाणीपुरीवर ताव मारत होती. तिचे पप्पा नव्हते काही खाणार, त्यांना नाही आवडत. तर बघा, माझा स्वस्तिक झोपला आहे. तर तो झोपल्यामुळे आम्हाला जास्त काही शॉपिंग नाही करता आली, थोडीफारच शॉपिंग केली आहे. जर तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली बघायची असेल तर आपला नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आणि माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.